अक्कलकोट प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या विरोधात आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे. 25 मार्चपासून अर्धनग्न आंदोलनाचा इशारा. अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता तीव्र होण्याची शक्यता आहे. मुख्याध्यापक महातेश्वर कट्टीमनी यांनी प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात 25 मार्चपासून जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. प्रशांत आरबळे यांनी विभागीय आयुक्तांच्या अधिकाराचा वापर करून एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती केल्याचा आरोप कट्टीमनी यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र या संदर्भात प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या कट्टीमनी यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या आंदोलनामुळे अक्कलकोट तालुक्यातील शैक्षणिक व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे. आतापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून एकही कर्मचारी अधिकारी आलेला नाही आणि शिक्षण अधिकारी ऑफिसकडून तिघा चौघा क्लार्क लोक आले होते आणि एक ते OS आले होते. त्याच्यानंतर कोणी आले परत त्यांनी काय घेऊन आले की अगोदर 4 वेळा मी उपोषण बसलो होतो आणि महात्मदान आंदोलन केलं होतं. त्यावेळी जे पत्र दिले होते मला काय म्हणजे ते चौकशी झाल्यानंतर मी तुम्हाला कारवाई करू म्हणून तब्बल 1 वर्ष होऊन गेला सगळा निर्णय होऊन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं सही झालेले पहिलेवर मी स्वतः बघितलो आहे. निळा शाईने साहेबांनी सही केलेलं आहे ते स्वतः मी डोळ्याने बघितलेलं आहे. म्हणजे जांभळ कलरचा शाईने सही केलेला आहे तरी पण ते फाईल बाहेर सोडायला तयार नाही आहे. त्यासाठी मी आता उद्यापासून म्हणजे 25/3/2026 पासून अर्धनग्न अवस्थेत मी उपोषण करणार आहे आणि 30 तारीखपर्यंत मी अल्टिमेट केलेलं आहे. 30 तारीखनंतर पूर्ण नग्न अवस्थेमध्ये मी उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे. त्या सर्व त्याचे जबाबदार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी राहील. काय मागणी होती? काय मागणी म्हणजे विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून विनाकारण शिक्षकांना त्रास देण्यासाठी मलिदा मारण्यासाठी केलेला जे बदली होता अक्कलकोटचा गट शिक्षणाधिकारी आणि विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून बदली केलेला आहे. तब्बल 1.5 वर्ष होऊन गेला त्या कामाला अजिबात त्याने त्यांच्यावर म्हणजे कारवाई करायला तयार नाही. काय कारवाई अपेक्षित आहे? काय कारवाई म्हणजे यांना निलंबित करून चौकशीला बडतर्फ करायला पाहिजे का पुढील भविष्यात त्यांच्या हातात सापडणारे शिक्षकांचं भविष्य कोण अधिकारी ते माती होऊ नये त्यांचा. प्रशांत आरबळे यांनी विस्तार अधिकारी असून त्यांना गट शिक्षणाधिकारी चार्ज दिलेला आहे. म्हणून हे सगळं खेळ कोंडबत आहेत. त्यांनी शिक्षक होतं शिक्षकावरून त्यांनी प्रमोशन होऊन म्हणजे MPSC बसून इथं आलेलं आहे. ही सगळं शासनाला पण फसवलेला माणूस आहे. MPSC पेपर म्हणजे खोटं माहिती देऊन शिक्षणाधिकारी म्हणजे उपशिक्षणाधिकारीचा पेपर पास झालेला माणूस आहे. तरी आम्ही शासनाला निदर्शन आणून दिल्यानंतर त्यांच्या नियुक्ती कॅन्सल झालेलं आहे. ही असला माणूस आमच्यावर काम म्हणजे दाखवत आहे. माझे कामं त्याला दिसलं नाही. विनाकारण चौकशी न करता माझे निलंबन केलेला माणूस आहे आणि माझा डिसेंबरमध्ये म्हणजे हे दिलेलं आहे पत्र मला शाळेला हजर व्हा म्हणून निलंबन का केलं आणि मग 1 वर्षांनी तुम्ही ऑर्डर का दिला ओके ह्या उद्देशाने विचारलो आणि आता ते त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी कारवाई केल्याशिवाय मी इथून उठणार नाही. उद्या अर्ध नग्न अवस्थेत आणि 30 तारीखपासून पूर्ण नग्न अवस्थेत उपोषण चालू ठेवणार आहे.